जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही जवळजवळ अर्धा दिवस होतो, रात्री उशिरापर्यंत होतो. काल चळवळीतले सगळे कार्यकर्ते उपस्थित असल्यामुळे, रोहित पवार उपस्थित असल्यामुळे पोलिसांनी अगोदर दखलपात्र स्वरूपाची कलमे आणि दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचा शब्द आम्हा सगळ्यांना दिला आणि त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून सगळे कार्यकर्ते परत गेले आणि त्यानंतर आमची त्यांनी फसवणूक केली आणि साधा NC स्वरूपाचा गुन्हा ते दाखल करत होते. त्यामुळे आम्ही कोणत्याही पद्धतीचा गुन्हा काल त्यांना दाखल करू दिला नाही. पण मी घरी गेल्यानंतर त्यांनी परस्पर जबाबावर माझी कोणत्याही पद्धतीची सही नसताना त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर साधा NC स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. आज किमान SP ऑफिसमध्ये SP साहेबांना भेटल्यावर आम्हाला न्याय मिळेल या अपेक्षेने आम्ही आलो होतो. पण काल PI साहेबांची जी भूमिका होती तीच भूमिका SPंची आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर, छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या माईचा नवरा होता, तुझी जीभ छाटतो, तुला घरात घुसून मारतो, तू औरंग्याची औलाद आहेस आणि आई बहिणीवरून, बायकोवरून अत्यंत घाणेरड्या शिव्या ह्या SP साहेबांना सुद्धा दखलपात्र वाटत नाही. त्यामुळं ह्यांच्या इकडं पण आम्ही कोणत्याही पद्धतीची तक्रार न देता आजपासून आम्ही रस्त्यावरची लढाई तीव्र करतोय. 2 दिवसाने आम्ही हे ज्यांचा दबाव ह्या पोलीस प्रशासनावर आहे त्यांचा पुतळा आम्ही जाळणार आहोत आणि 28 तारखेला आम्ही आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार आहोत. एकीकडे पुस्तकावरती देखील बंदी घाला अशी मागणी होती. 1988ला हे पुस्तक ज्यावेळी प्रकाशित झालं तेव्हापासून ही मागणी होत आलेली आहे. हा वाद या पुस्तकाला काही नवा नाही. जे लोक वाचतात ते आज जेवढा शिवाजी महाराजांवर प्रेम करतात त्यापेक्षा कित्येक 10 पटीनं त्यांचं प्रेम वाढेल असंच हे पुस्तक आहे. त्यामुळं त्यांनी आंदोलन करण्यापेक्षा अगोदर पुस्तक वाचावं आणि ज्या वेळेला ती लोक पुस्तक वाचतील त्यावेळेला आता 40-50 माणसं जी त्यांच्या आंदोलनात जमलेली आहेत त्यातली 35 माणसं कमी होतील आणि 4-5च राहतील. असंच आणि एवढं चांगलं हे पुस्तक आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.